सॉरी. तर आजचा प्रवास बंड गार्डन स्टेशनपासून सुरू झाला आहे. कॅमेरा ॲडजस्ट केला आणि मग चालू झालो. आजचं डेस्टिनेशन म्हणजे कोरेगाव पार्क, पुणे. कोरेगाव पार्क येरवड्यापासून 5 मिनिटावर तर पुणे स्टेशनपासून 10 मिनिटावर आहे. या गाडीवाल्याला घाईची लागली असेल, त्यामुळं मी आणि पुढचा वॅगनरवाला साईडला झालो आहे. या पेट्रोल पंपापासून लेफ्ट मारला की कोरेगाव पार्क सुरू होतो. ब्रिटिश काळातील कॅन्टोन्मेंट एरियासाठी रहिवासी भाग म्हणून कोरेगाव पार्क सेटअप करण्यात आला. ब्रिटिश सोडून गेल्यावर हिरवळ तशीच राहिली आणि उद्योजक फिल्मस्टार तिने हा एरिया कॅप्चर केला. त्यामुळं कोरेगाव पार्क हा नैसर्गिक हिरवळ आणि मानवनिर्मित हिरवळ यासाठी फेमस आहे. नैसर्गिक सकाळी तर मानवनिर्मित रात्री बघायला मिळते. तर आपल्या लेफ्ट साईडला जर्मन बेकरी आहे. ही जर्मन बेकरी जर्मन लोकांसाठी आणि जे मेडिटेशन सेंटरमध्ये येत होते त्यांच्यासाठी उभारण्यात आली होती. हॉटेल ओ, याचं नाव हॉटेल ओ का ठेवलं तर कोणीतरी ओ असं म्हटलं असेल, त्यामुळं क्रॉस करून जर्मन बेकरीचं हे गेट हे लगेच मेन रोडला लागलो. तर मुंबईकरांनो, आम्हालाही कोस्टल रोड आहे. ह्या कोस्टल रोड दोन्ही बाजूला आहे. तर ही फालतूची माहिती देऊन माझं काम इथलं झालं आहे आणि मी निघालो आहे परत घरी जायला. तर ट्रॅफिकमधून झटपट निघून बस थोडं पुढं आलं. कोरेगाव पार्कातले कुत्रे पण मर्सिडीजमध्ये फिरतात. एन्जॉय करत असतानाच 2 गाड्या आडव्या झाल्या. त्यांना म्हटलं, जा घरी, जा जा. तर ताईने ऐकलं आणि तिने सांगितलं, जाते लगेच. रस्त्यात मला एक फॉरेनर आजी दिसले आणि अचानक माझा इंग्लिश ॲक्सेंट बाहेर आला. सॉरी. कदाचित ही कोरेगाव पार्काचीच जादू असावी. तर बॉम्बे सफर्सच्या मार्गाने परत निघालो. रस्त्यात मला एक येलो झाड लागलं आणि एक गुलाबी झाड पण. टोटल 18 किलोमीटरची सायकलिंग केल्यामुळं एक चहा मारला आणि आजचा प्रवास संपवला. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट लोकल डेस्टिनेशन. तोपर्यंत सायनिंग ऑफ. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय.